नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकार करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नुकतीच CGL कंबाईन ग्रॅज्युएशन लेवलची जाहिरात आलेली आहे. 12,256 इतकी पदं आहेत. खूप चांगली भरती आहे. तर लक्षात घ्या, आजपासून याचे फॉर्म देखील सुरू होणार आहेत. 21/5/2026 पासून ते 22 जून 2026 पर्यंत हे फॉर्म आहेत. खूप चांगली सुवर्ण संधी आहे. शेवटचा दिवस फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 22/6. मेकिंग ऑनलाईन फी पेमेंटसाठी 23 जूनपर्यंत आहे. परत जर करेक्शनसाठी वगैरे तुमची ती विंडो परत सुरू होईल 29 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत. आणि हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, टायर 1 टायर 2मध्ये या एक्झाम्स होतात, ज्याच्यामधली टायर 2 दोन्हीही CBT टेस्ट आहेत. त्याच्यातली जी टायर 1 आहे ही अंदाजे ऑगस्ट-सप्टेंबरच्या मध्ये होऊन जाईल आणि टायर 2 ही डिसेंबरमध्ये होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्याल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सुमारे फक्त 3 महिन्यांचा गॅप याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यासाची रणनीती देखील तशीच ठेवा, जेणेकरून तुम्ही टायर 1 आणि टायर 2 या दोन्हीचाही प्रॉपर लेवलने अभ्यास करू शकाल. आता लक्षात घ्या, याच्यामधल्या पोस्ट पहिल्या पे लेवल 8च्या जर पाहिल्या चांगल्या पगाराच्या या नोकऱ्या आहेत. ग्रुप बी गॅझेटेडसाठी या पोस्ट आहेत. नॉन मिनिस्टरियल असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल कॅडेटसाठी आणि असिस्टंट ऑडिट ऑफिसर स्टेट कॅडरसाठी दोघांचेही एज लिमिट 18 ते 30 पर्यंत आहे. जर याच्यामध्ये आपण पाहिलं तर कॅगसारख्या मोठ्या ठिकाणी या पोस्ट आहेत सगळ्या, किंवा असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर स्टेट कॅडर. पुढे ते झाल्यानंतर पे लेवल्स आहेत. ASOच्या पोस्ट आहेत वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. इंटेलिजन्स ब्युरो असेल, सेंट्रल सेक्रेटरीट असेल, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, एक्सटर्नल अफेअर्स, परत AFHQ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अदर मिनिस्ट्रीजमध्ये आहेत. पुढे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्समधल्या या, सेंट्रल एक्साईजमधल्या या पोस्ट आहेत. इन्कम टॅक्समधल्या आहेत. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साईज, अशा महत्त्वाच्या पोस्ट आहेत. सगळ्यांचे एज लिमिट 18 ते 30 आहे. फक्त ASO सेंट्रल सेक्रेटरीसाठी 20 पासून ते 30 पर्यंत एज लिमिट आहे, याची नोंद घ्याल. पुढे बाकीच्या देखील सगळ्या इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट म्हणजे आपल्या ED मधली 18 ते 30. सब इन्स्पेक्टर CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये, इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स मिनिस्ट्रीज ऑफ कम्युनिकेशनमध्ये सेम एज लिमिट आहे. इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये. पुढे ASO बाकीच्या मिनिस्ट्रीजमध्ये लेवल 6चं पेमेंट असणार आहे. इकडे पे लेवल 6 एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असेल, रिसर्च असिस्टंट असतील, डिव्हिजनल अकाउंटंट, पुढे सब इन्स्पेक्टर, अशा अनेक पोस्ट आहेत. एज लिमिट इथे बघू शकता. पे लेवल 5साठी ऑडिटरच्या ज्या पोस्ट आहेत कॅगमध्ये, CGDAमध्ये, यांची एज लिमिट 18 ते 27 आहेत. या ग्रुप Cच्या पोस्ट आहेत. वरच्या ज्या सर्व आहेत ग्रुप Bच्या आहेत आणि त्याच्या ज्या या पे लेवल 8च्या आहेत या गॅझेटेड ऑफिसरच्या पोस्ट आहेत. ओके. पुढे या सगळ्या ग्रुप Cच्या पोस्ट आहेत. पे लेवल 4च्या पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट आणि सब इन्स्पेक्टर सेंट्रल नार्कोटिक्समध्ये यांची एज लिमिट एक तुम्ही 27 पर्यंत आहे, त्याची नोंद घ्याल. पुढे वॅकन्सीज वगैरे टेंटेटिव्हली अप्रॉक्स 12,256 वॅकन्सीज आलेल्या आहेत, ज्या कदाचित पुढे जाऊन वाढूही शकतात. टेंटेटिव्ह आहेत या वॅकन्सीज. ही पूर्ण डिटेल PDF देखील तुम्हाला ओमकार करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. आता बघा इकडे एज लिमिटवरती लक्ष द्या. 18 ते 27 म्हणजेच 2/8/1999 पासून ते 1/8/2008 पर्यंतचे, जिथे 20 ते 30 आहेत 2/8/96 पासून ते 2006 पर्यंतची मुलं ह्याला एलिजिबल आहेत, याची नोंद घ्याल तुम्ही. आता बघा, एक्सटेन्शन SC ST साठी 5 वर्षांचं, म्हणजे जे अप्पर एज लिमिट आहे 30 आहे, त्याच्यावरती तुम्हाला 5 वर्षांचं एक्सटेन्शन भेटेल. OBC साठी 3 वर्षांचं, PWBD साठी 10 वर्षाचं PWD, परत OBC अदर बॅकवर्ड क्लासेससाठी त्यांना 13 वर्षाचं. पुढे त्याच्यात SC ST 15 वर्षांचं. एक्स सर्व्हिसमॅनने 3 इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस 1/8/2026 पासून त्यांच्या एजनुसार ते केलं जाईल. असे तुम्हाला डिटेल तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. हे सगळं आहे इसेन्शियल. आता इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरती याल. ही डिटेल तुम्ही PDF चॅनलवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं बघून वाचू शकता. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा. असिस्टंट ऑडिट ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री पाहिजे कुठल्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं. डिझायरेबल क्वालिफिकेशन जर असेल तर CA किंवा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी ऑर मास्टर्स इन कॉमर्स अँड
मास्टर्स इन बिझनेस स्टडीज. ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रोबेशन डिरेक्ट रिक्रूट शॅल हॅव टू क्वालिफाय सबऑर्डिनेट ऑडिट अकाउंट सर्व्हिस एक्झामिनेशन. याची देखील तुम्ही नोंद घ्याल. प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करायची आहे. पुढे असिस्टंट ऑडिट ऑफिसर बॅचलर डिग्री लागते कुठल्याही रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्षात घ्या, स्टेट कॅडर आहे, म्हणजे त्या राज्यानुसार हे असणार आहे. त्यामुळे प्रोफिशियन्सी इन द रिजनल ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट. समजा महाराष्ट्रासाठी आहे तर तुमचं मराठी हे लँग्वेज असली पाहिजे. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे घ्याल, इन द रिजनल ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट कन्सर्न ॲट द लेवल ऑफ सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज सेंट्रल स्टेट एज्युकेशनल बोर्ड. म्हणजे सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे तुमची मराठी ही लँग्वेज तुमच्या सिलेबसमध्ये असली पाहिजे सेकंडरी लेवलला, म्हणजे 10वीला. ओके, ही गोष्ट मात्र नीट लक्षात घ्याल. पुढे डिझायरेबल क्वालिफिकेशन CA, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी किंवा मास्टर्स इन कॉमर्स और बिझनेस, MBS म्हणजे मास्टर इन बिझनेस स्टडीज, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA फायनान्स असलं पाहिजे किंवा मास्टर्स इन बिझनेस इकॉनॉमिक्स. ओके, ते सगळं परत इकडे देखील सबऑर्डिनेट ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस एक्झामिनेशन प्रोबेशन पिरियडमध्ये त्यांनी पास केलं गेलं पाहिजे. बाकीच्या ज्या आहेत असिस्टंट अकाउंट ऑफिसर सेम बॅचलर डिग्री कुठल्याही ह्याच्यातनं, आणि बाकी सेम तिकडे देखील क्वालिफिकेशन आहे. ओके, पुढे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ह्याच्याबद्दल जरा नीट लक्ष द्याल. बॅचलर डिग्री चालते कुठल्याही ह्याच्यातनं किंवा ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथ्स इन 12th स्टँडर्ड लेवल. त्यामुळे 12वीला मॅथ्स असलं पाहिजे किंवा म्हणजे 12वीला मॅथ्स असून ते 60% वर असलं पाहिजे, किंवा बॅचलर डिग्री पाहिजे एनी सब्जेक्टमध्ये, पण स्टॅटिस्टिक्स तुमचा त्याच्यामधला एक सब्जेक्ट असला पाहिजे ज्युनियर स्टॅटिस्टिक्स ऑफिसरला. पुढे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 स्टॅटी, बॅचलर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स और मॅथमॅटिक्स और इकॉनॉमिक्स, डेमोग्राफी, पॉप्युलेशन स्टडीज, ऑपरेशन रिसर्च, असे अनेक इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमची बॅचलर्सची डिग्री झाली पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी मेजर रेकॉग्निशन तुमचं युनिव्हर्सिटीचं असलं पाहिजे, तिथून ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ओके, हे सगळं दिलेलं आहे, डिटेल वाचू शकता. फॉर्मची फी 100 रुपीज आहे. महिलांना, SC STला आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी PWBDला त्यांच्यामधनं त्यांना फीज नाही आहे. बाकीच्यांना 100 रुपये जनरल मुलांना फी आहे. ओके, हे सगळे डिटेल्ड आहेत. विंडोची करेक्शन वगैरे आपण पाहिलेलं. 29 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत करेक्शन विंडो सुरू असणार आहे. बाकीच्याला तुम्ही तुमचे फॉर्म आणि फीज भरू शकता. आता सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन आहेत, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. सेंट्रल रिजन, ईस्टर्न रिजन किंवा अंदमान निकोबार आयलंड वगैरे हे कर्नाटक केरळ रिजन आहे. मध्य प्रदेश सब रिजन आहे. नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे. नॉर्थ रिजन आहे. नॉर्थ वेस्टर्न रिजन आहे. सदर्न रिजन आहे. वेस्टर्न रिजन म्हणजे आपल्या महाराष्ट्राकडचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात बघू शकता. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे एक्झामच्या तुम्ही सेंटर्सला देऊ शकता. ओके, ह्याच्यामध्ये हे सगळे आपल्या वेस्टर्न झोन आहे. हे फक्त फॉर्म भरताना मात्र नीट लक्ष द्याल याच्यावरती. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं, एक्झामिनेशनची स्कीम बघाल 2 फेजमध्ये होतात. टायर 1, टायर 2 तुम्ही प्रिलिम्स, मेन्स असं देखील याला कन्सिडर करू शकता. ओके, आता प्रिलिम्स म्हणजे टायर 1चा सिलेबस जर पाहिला तर इथे तुम्हाला 4 सब्जेक्ट्स आहेत. पहिला इंटेलिजन्स, जनरल इंटेलिजन्स, आपलं रिझनिंग. ओके, 25 प्रश्न असतील, एक प्रश्न 2 मार्काला, असे करून तुमचे 50 मार्कांचं असणार आहे. ओके, जनरल अवेअरनेस, GS, इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र हे सगळे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. सिलेबस तुम्ही तो डिटेलमध्ये देखील याच्यामध्ये दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मॅथ्स 25-50, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25-50, 1 तास विथ सेक्शनल टायमर ऑफ 15 मिनिट्स फॉर इच सब्जेक्ट. 15-15-15-15 करत असे 60 मिनटं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्षात घ्याल, सेक्शनल टायमर आहे, म्हणजे 15 मिनिटात तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवायचे आहेत. नाही सोडवता आले तर डायरेक्ट विंडो क्लोज होईल, दुसरी विंडो ओपन होईल. त्यामुळे ही मात्र महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्याल. बाकीच्यांसाठी जे पॅरा 7.1, 7.2 म्हणजे PWBD मधली जी मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी 1 तास 20 मिनटं आहे. म्हणजे काय, प्रत्येक 15 मिनिटांमध्ये 1-1, 5-5 मिनटं तिथे ॲड होतील. ओके, पुढे याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग 0.50 इतकी नेगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, हे तुम्ही बघू शकता. टायर 1 विल कन्सिडर ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQs असतील तर क्वेश्चन विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी एक्सेप्ट इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन सोडून बाकी तुम्हाला त्या भाषेमध्ये भेटतील. ओके, पुढे टायर 2 पेपर 1 जो असेल 2 तास 15 मिनिटांचा आहे, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स असणार आहे. 60 प्रश्न असणार आहेत.
टोटल 60 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्कांसाठी, असे 180 हे असणार आहेत. सेक्शनल टायमर आहे 30-30 मिनिटांचा. सेक्शन 1मध्ये, सेशन 1मध्ये नाही सॉरी, सेक्शन 1मध्ये 1 तासांमध्ये तुम्हाला हे 60 प्रश्न सोडवायची आहेत. पुढे सॉरी सेक्शन 2, तेच सेशन 1 मधलं सेक्शन 2 इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन आणि GSचा पेपर असणार आहे. असे मिळून म्हणजे 45 इंग्लिशचे प्रश्न आहेत, GSचे म्हणजे जनरल अवेअरनेसचे 25, असे करून टोटल 70 प्रश्न आहेत. एक प्रश्न 3 मार्कांसाठी, 210 मार्कांचं हे असणार आहे. कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट 20 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्कांसाठी 60 मार्क. ओके, हे नोंद द्याल. पुढे सेक्शन 4 डाटा एंट्री स्पीड टेस्ट असणारे 1 DTA, म्हणजे तुम्हाला एक डाटा असेल तो एंट्री करायची असेल 15 मिनिटांमध्ये तो करायचा असतो. पुढे स्टॅटिस्टिक, जर तुम्ही त्या पोस्टनुसार आहे त्या स्टॅटिस्टिक 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्कांचा, 2 तास असेल 200 मार्क. जनरल स्टडीज फायनान्स 100 प्रश्न, 100 एक प्रश्न 2 मार्काला, तसे 200. ओके, आता इथे लक्षात घ्याल पेपर 1 टायर 2चा, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असे 3 वेगळ्या शिफ्टमध्ये असतील किंवा डेजमध्ये होतील. त्यातनं पेपर 1 हा सगळ्या पोस्टसाठी कंपल्सरी. तुम्हाला मी मगाशी सांगितलं पेपर 2 आणि पेपर 3 डिपेंड करेल. तुम्ही जर स्टॅटिस्टिक्सच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी दिलं तर पेपर 2 असेल, फायनान्स आणि ह्याच्या दिलं असेल त्याच्यासाठी पेपर 3 असेल. पण जनरल सगळ्याच ह्याच्यासाठी पेपर 1 म्हणजे जो इंटेलिजन्सचा होता आपला, इंग्लिशसाठी होता, जनरल अवेअरनेससाठी होता, मॅथ्ससाठी होता आणि डाटा एंट्रीसाठी होता, तो मात्र कंपल्सरी आहे. हे इकडे तुम्ही नोंद घ्याल. पुढे हे सगळे सेक्शन 1, सेक्शन 2 इथे सगळे डिटेलमध्ये दिलेलं आहे, याची तुम्ही नोंद घेऊ शकता. इकडे एकदा डिटेलमध्ये पूर्ण सिलेबस दिलेला आहे, हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरही PDF बघून ते तुम्ही त्याच्यामध्ये एक्झॅक्ट बघू शकता. बाकी याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स वगैरे कशाला काही लागणारे ते सगळे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्या, मोड ऑफ सिलेक्शन, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स टायर 1 मध्ये सेक्शन 1 जो आहे, सेक्शन 2, सेक्शन 3 मध्ये इथे लक्षात घ्या अनरिझर्वसाठी 30% मिनिमम मार्क्स लागतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला तेवढे पडले म्हणजे तुम्ही पास व्हाल, पण मिनिमम असले पाहिजेत ही मार्क. OBC साठी 25% आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 20%. सेम जर तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये घ्याल, पेपर 1 जो आहे टायर 2चा त्याच्यामध्ये अनरिझर्वसाठी 20%, OBC EWS साठी 25% आणि बाकीच्या कॅटेगरीजसाठी 30% आहे. या गोष्टीची मात्र तुम्ही इकडे नोंद घ्याल. ओके, म्हणजे बाकीच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट वगैरे लागेल, ही पुढची तुम्ही सगळ्या गोष्टीच्या वाचू शकता. ओके, आता लक्षात घ्या ओमकार करिअर अकॅडमीच्या 15 जूनपासून याच्यासाठी हा नवीन 1 जूनपासूनच अशा बॅचेस सुरू होत आहेत आणि पूर्ण वर्षाच्या ज्या स्टाफ सिलेक्शनचे CGL, CHSL आणि MTS साठी 15 जूनपासून बॅचेस सुरू होणार आहेत, जे आपल्या पूर्ण याच्यासाठी असतील. आणि 1 जूनपासून या परीक्षेसाठी स्पेशल बॅच सुरू होणार आहे, जी फक्त CGL फोकस असेल. आणि 15 जूनपासून वर्षभरातल्या ज्या काही आपल्या सगळ्या परीक्षा आहेत, SSC, CGL असेल, CHSL असेल आणि MTS असतील, आणि यासोबतच तुमच्या RRBs वगैरे या परीक्षांसाठी देखील याच्यातनं तुमचा अभ्यास होईल. या गोष्टीची मात्र नोंद घ्या. अधिक माहितीसाठी 9870-480-875 या नंबरवरती संपर्क साधाल. काही डाऊट असतील तरी तुम्ही याच्यावरती फोन करू शकता. धन्यवाद.